तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो एक मजेशीर गमतीशीर असं छोटंसं नाटक आणि आता त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पर्यावरण आणि स्वच्छतेवर काही मुबलक अशी माहिती. तर सादर करतो आम्ही आमचा हे छोटासा नाटकाचा कार्यक्रम सादर आहे. रंगभूमी नागपूर सादर करतोय पथनाट्य. अरे गोंड्या गोंड्या भाऊ आमचा गोंड्या दिसला का की कुठे आले? हा गोंड्या नव्हे, हा सोंड्या होय सोंड्या. अरे आलू गोंड्या आलू गोंड्या गोंड्या आमचा आलू गोंड्या दिसला का रे? गोंड्या ठीक आहे. गोंड्या आहे का? ओ आलू गोंड्या अरे गोंड्या अरे आलू गोंड्या. म्हणजे कसं मंडळी तुम्हाला सांगतो, आम्ही लहानपणीची मित्र. आम्ही तुम्ही जेव्हा लहान होते ना, म्हणजे लहान आहेत ना, आम्ही जेव्हा तुमच्या एवढे होतो आम्ही असेच भेटत होतो. आहे का नाही? म्हणजे कसं आपले मन असे घट्टे झुकले की तुला काय सांगू. फेविकॉल का जोर कसा फुटे का नाही? फेविकॉल का जेवढे कुठे गणेश पुष्पा झुके का नाही असं आहे ते. असं होय. पण आपण लहानपणीचे मित्र. बरोबर. म्हणजे कसं तुझ्या आणि माय मन असं घट्ट झुकलंय की तुला काय सांगू. कसं तुझ्या आणि ते माय आहे. बरोबर ते बाबा ते माय बाबा. बरोबर ते भाऊ ते माय भाऊ. ते बहीण ते माय बहीण. ते काका ते माय काका. ते मावशी ते माय मावशी. बरोबर. ते आजा तू माय आजा. हो. ती आजी ते माय आजी. बरोबर. ती बायको ते माय बायको. काय झालं तुझं? हे इकडे बघ. तू जे बोलला ते का खरं निघलं तर होत नाही. तू काय म्हणला? का म्हणले मी? काय म्हणला तू? काय म्हणले? काय म्हणला? तू माया काकाला काका म्हणू शकते, माझ्या मायले माय म्हणू शकते, माझ्या बहिणीने बहीण म्हणू शकते, माझ्या बायकोला काकू तुला. अरे भाई चामड्याची जीवन आहे. फिसलून जात ना कधी कधी. नाही माफी माग, माफी मागू. दुरुस्ती कर. दुरुस्ती करू. हा करतो. काय हरकत नाही. माई बायको ती बहिणी, तुझी बायको माई वहिनी. पूर्ण म्हणणं भावा, पूर्ण म्हणणं मराठी वयना रे. हो 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 बरोबर. आपण महाराष्ट्रातले माणसं मराठी महाराष्ट्रातले माणसं अर्ध बोलायचं नाही, अर्ध बोलतो, अर्थात अनर्थ घडतो. हो अर्ध बोललेलं बेकार काय बोलते भाऊ. पूर्ण बोलायचं. हो पण मला सांग, बरेच दिवसानंतर आपण भेटलो यार. हो. आपल्या वस्तीत आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे? काय चाललंय? काय सुरुवात? मला असं वाटते आपण आपल्या शाळेतून आपल्या वस्तीमध्ये जाऊन जाऊन पाहिजे. पाहिलं. चल आपण वस्तीत जाऊ. हो, आपल्या वस्तीत काय चाललंय? चल मंगल. अरे भाऊ कुठे गेले का? हो का भाऊ? अरे तुला म्हटलं होतं ते झाड कापासाठी, ते कापायचं नाही. कोणतं झाड? अरे जे मी घराचं बांधकाम करणार होतो, तो झाड माझ्या घरासमोर येतोय, त्याला हटवायचंय, त्याला कापायचंय. आता कापून देतो मग. चल. लवकर पैसे दिले पूर्ण लवकर का? चल. चल. अरे जे मला माहित नाही ते तू कालही करणार होता. पण मला एक सांग, तुला झाड कोण कापायचं आहे? मला बाय पाहू मी माझ्या प्लॅटवर घर बांधत आहो हा. आणि तो झाड येत्या मधा हा. ते अडथळा आपल्याला पाहिजे नाही. असं? मग ते काहीच असो मला घेणं देणं नाही. अरे पण दोस्ता, तुला झाड कापायचं आहे ना? पण मला तुला तुझ्या स्वतःच्या व्यवस्थेसाठी तुला झाड कापायचं आहे. मला काय नको सांगू. अरे हो, तुला सगळं बरोबर आहे ना. हा. मला एवढं सांग, हा. तुला झाड कापायचं आहे. हो. पण झाड कापण्याचे काही जर दुष्परिणाम होईल ना. पण पैसे काय घेतलं तू ना? ऐकून तर घे, तुझे पैसे तुझे परत भेटल. पण लक्षात ठेव. हा. अरे यार, झाड कापायला सांगून राहिला. अरे तुम्ही भाऊ तसं गोष्टी करून राहिला. कापून दिले झाड आणि तुझे हात पाय कापले तर कसा वाटत? जास्त बोलते. मला ते जाऊ दे, पण मला एक सांग, तुला सांगतो, तुला पैसे दिले ते पैसे मी परत देतो, पण झाड कापू नको. पण घेतले काय नाही का तुला पैसे फुकटाचे होय का ते? कायच्या बरोबर होय तुम्हाला मला एकदम? हो, ठीक आहे ना, पैसे फुकटाचे नाही राहत, पैसे विकटाचे राहत, ते आपल्याला देऊन देईन. पण एक सांगतो, झाड कापू नको. तुला सांगतो, त्याला सपोर्ट करू नको. हा सांगतो. मला सांग काऊन नाही कापायचं? काऊन नाही कापायचं? हो सांग. आता सगळ्याच विद्यार्थ्यांनी माहित आहे की झाड काऊन नाही कापायचं. पोरांनो, झाड काय देते? असेल भाऊ काऊन घे. आणि तू म्हणते म्हणजे झाड कापायचं आहे काढून बघ. आम्ही तर कोणत्या महिने कामले सांगितलं पहिले पैसे काही भोकाले दिलेच नाही. काय दोस्तांनो, झाड का देते?
लक्षात ठेव आहे का तुझ्या प्राणवायू हा लक्षात ठेव ऑक्सिजन भेटते म्हणजे प्राणवायू मला जर तुझे प्राणवायू नाही भेटला तर तू जमू मरशी अरे बापरे म्हणून लक्षात ठेव त्याच्यानंतर झाड का देते नागपूरचं टेम्परेचर 42-43 वर चाललं मग आपल्याला पाहिजे सावली मग आपल्या पायाला चप्पल मग पाय जोडते मग आपण पाहतो झाड कुठं आहे तेव्हा भंगना आलाय तेव्हा तुला काही समजत नाही झाड कापून राहिला म्हणून लक्षात ठेवा झाड कापू नका उलट याने कापा पण झाड कापायचं नाही आलं का लक्षात भाऊ मला पैसे वापस दे मला झाड नाही कापायचे तर स्कॅनर पाठवतो ऑनलाईन करून टाकीन बाप्पा कॅशच्या वेळेस कॅश घेतला हा आता हे झालं झाडाविषयी तसं निसर्ग हा फक्त आपल्या समाजासाठी नाही आपल्या शहरासाठी नाही तर देशासाठी नाही तर साऱ्या विश्वासाठी कामात पडते निसर्ग आणि पर्यावरण लक्षात या बाबाजी या हो पर्यावरण सांगत होतो याला समजून नाही राहिला अरे हे प्रदूषण करणारे माणसं याला काय माहिती की प्रदूषणाचे प्रकार काय आहेत? त्याच्या घरातही प्रदूषण आहे आणि घराच्या बाहेरही प्रदूषण आहे आता प्रदूषण करते तर होणार नाही का ते मग काहून नाही आता होत? फार मोठ्याने आवाज करते ध्वनी प्रदूषण करते हे एवढं मोठं ध्वनी प्रदूषण नाही हे ध्वनी प्रदूषण आहे पण याच्यापेक्षा मोठा आवाज नाही पाहिजे याच्यापेक्षा मोठा आवाज झाला तर ध्वनी प्रदूषण होते असं बरं ध्वनी प्रदूषण होणं म्हणजे काय नेमकं काय पण मी म्हणतो तुम्ही काय नाही बोलून राहिले एवढ्या मोठ्या याच्यामध्ये बोंबलून राहिले पहा मी जर बोललो नाही तर लोकांपर्यंत आवाज जाणार नाही तो विषय नाही आहे ध्वनी प्रदूषण म्हणजे विनाकारण बडबड करणं विनाकारण बोलणं विनाकारण वाजवणं आता काय काय 10 वाजेपर्यंत वाजवता येते 10च्या नंतर वाजवता येते का गेले बाबा 2 वाजले रात्रीचे रे भयाना रात्रीचं वाजवणं म्हणजे डीजे लग्न सोयरीकडे हाते काय हाते 10 वाजेपर्यंत वाजवायची परवानगी आहे की नाही आणि वाजवत असताना याचं लक्ष ठेवायचं की आपल्या वाजवल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणजे ध्वनी प्रदूषण कमी प्रमाणात होईल जंगलामध्ये गाडी जात असताना आपण हॉर्न वाजवायचा नसतो मिलिटरी एरियामधून किंवा जंगलाच्या भागातून जिथे पर्यावरण आहे तिथे हॉर्न वाजवायचा नाही कारण ध्वनी प्रदूषणाला टाळायचं असतं बरोबर बरोबर आहे वायू आणि प्राणवायू म्हणजे काय 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 रे प्राणवायू म्हणजे काय या भयाला माहित नाही अरे शिखा यांच्याकडनं शिखा यांच्याकडनं शिका तुला काय म्हणलं शिका म्हणलं का मी शिका म्हटलं शिका शिक्षण हा तर यांच्याकडनं शिका तुम्ही कळलं? हो आणि तसं खोबऱ्याकडे ते कुठलं होतं प्रदूषण जल प्रदूषण आहे ध्वनी आहे वायू आहे मग आता जल प्रदूषण टाळायचं तर काय करायचं जल प्रदूषण टाळायचं असेल सगळ्यात महत्वाचं आहे पाणी आपण पाणी पितो ना सुरुवात कशी करायची आपण जर पाणी पितो तर ते पाणी उकळून गरम करून प्यायचं म्हणजे यातून आपण सुरुवात करायची त्यानंतर आपण माझ्या तुमच्या घरातला सगळा कचरा इथे तिथे कापू नका तो मला आणून द्या कारण मी आलो आहे म्हणत काय म्हणत आलो आहे तो क्या करे भैया आपण कुठे टाकायचा गाडीत टाकायचा बरोबर आहे सकाळी येते ना गाडीमध्ये टाकायचा आपल्या घरी कचऱ्याचे विभाजन करायचं ओला कचरा वेगळा करायचा आणि वाढला कचरा वेगळा करायचा आता ओल्या कचऱ्यामध्ये काय येते माहिती तुम्हाला काय ते
मागच्या वेळेस तुम्हाला सांगून गेलो भाऊ मी. विसरले. विसरले. काय काय ते ओल्या कचऱ्यामध्ये? ओल्या कचऱ्यामध्ये ते आपल्या घरचं जे खराब अन्न असते, शिळ अन्न, सडलेल्या पालेभाज्या, केळ्याच्या साली, याच्या साली नाही, केळ्याच्या साली, त्याचे छिलके, आलं लक्षात? हे सर्व येते कशामध्ये? ओल्या कचऱ्यामध्ये. आणि वाढल्या कचऱ्यात काय आहे बापू? काय येतं ना? काय येते? हा, तो कसा म्हणते? कसा म्हणते तुला? असं म्हणते ना? हा, बरोबर. यप्पा, जमलं की नाही? हा, तर असं राहिलं तो. तर समजलं तुम्हाला? ओला कचरा आणि वाढला कचरा वेगळा करायचा आहे. जर आपण हे वेगळं केलं तर काय होईल? याला ते डम्पिंग यार्डमध्ये जाणार नाही. म्हणजे कसं आहे, त्या कचऱ्याचं वेगवेगळं आपण फायदा घेऊ शकतो. बरोबर बोलला. आता मला सांगा, वायू प्रदूषण वाचवायला काय करावं लागेल? वायूमध्ये प्रदूषण होऊ नये, मग आपण काय करायचं? काय करायचं? हा, वायू प्रदूषण व्हायचं नाही यासाठी काय करायचं? आपण जे जाळतो ना, प्लास्टिक मधल्या जाळतो, टायर जाळतो, बरोबर आहे, रबर जाळतो, हे सर्व जाळल्याच्या नंतर त्याच्यातून जो धूर निघतो आणि विषारी धूर, तो भरपूर विषारी असतो भाऊ. हा, आणि तो विषारी धूर आपल्या हवेत पसरतो, नाकातोंडात जातो, श्वासोच्छवासात जातो, छातीमध्ये फुफ्फुसामध्ये त्रास होतो, डोक्यात त्रास होतो आणि आपली तब्येत खराब होते. हे वायू प्रदूषण पसरायचं नाही यासाठी आपल्याला ते जाळणं टाळायचं आहे. तर वायू प्रदूषण करू नका, म्हणजे काही कुठेही कसंही जाळू नका. ते गोळा करा आणि एका ठिकाणी द्या. हो. ते जाऊन त्याची जी काही विल्हेवाट लावायची असेल, शासनाच्या माध्यमातून, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावली जाते. त्याच्यामुळे हे उपकरण तुम्ही घरी करू नका. जुने घरातले टायर, प्लास्टिक, पाण्याच्या बॉटला याला कधीच जाळण्याचा प्रयत्न करू नका. डिस्पोज करा आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने जी व्यवस्था केलेली आहे ती त्यांच्याकडे सुपूर्द करा. बिलकुल. आपण जर ठरवलं की आपण या गोष्टी जाळायचं नाही तर वायू प्रदूषण होईल का? नाही. वायू प्रदूषण झालं नाही तर श्वास आपल्याला चांगला घ्यायला मिळेल ना? बरोबर. तर तुम्ही आता सुज्ञ नागरिक आहात की अज्ञ नागरिक आहात? सुज्ञ नागरिक आहात. सायनात शाळेतले आहेत की सायनाच्या बाहेरचे आहेत? मग सायनाचं नाव मोठं करायचं ना आपल्याला. मग आपण सगळ्या गोष्टीचं पालन करणार ना? बरं, तुमची आता महत्वाची जबाबदारी काय राहणार आहे? तर तुम्हाला झाडं जगवायची आहे, झाडं लावायची आहे. तर आपण किती झाडं लावणार असं तुम्हाला वाटतं? प्रत्येकाने किती झाडं लावायला पाहिजे? 3. मी म्हणतो 100 झाडं तुमच्या आताच्या पासून आमच्या वयात येतपर्यंत 100 झाडं लावली पाहिजे. किती? 100 झाडं. 100 पेक्षा अधिक जो लावेल त्याचा विक्रम, त्याचा सत्कार करू आपण. बरोबर बरोबर. जो 100 पेक्षा जास्त झाडं लावल, 1000, 2000, 10000, 15000, 25000, त्याचा आपण शाळेकडे सत्कार करू. बरोबर मॅडम? कोण लावणार आहे त्याचे 1000च्या वर झाडं कोण लावणार आहे? क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. आणि मिळून आपण निर्धार करू, शपथ घेऊ. म्हणा, निर्धार 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 निर्धार. विद्यार्थ्यांनी आमचा हा कार्यक्रम शांततेने ऐकला. यासाठी आम्ही रंगभूमी नागपूर नाट्यगृह आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो आणि इथल्या स्टाफचे सुद्धा मनापासून धन्यवाद करतो की आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिली आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. जय हिंद, जय भारत, वंदे आणि मातरम. त्याचबरोबर एक विनंती करतो, स्टाफने दुसऱ्यावर येऊन आमच्याबरोबर फोटो काढण्याचा आम्हाला संधी द्यावी. स्टाफ इथे जो अवेलेबल आहे सगळ्या स्टाफने वर येऊन एक ग्रुप फोटो काढायचा.